आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। JSW कंपनीच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे तळेखार ते रेवदंडा रस्त्याची चाळण। स्थानिक नागरिकांचा रोष कंपनी व्यवस्थापनावरच। JSW कंपनी व माल वाहतूक हा नेहमीचा चर्चेचा ठरणारा विषय। साळाव पुलावरील अवजड वाहनांच्या बंदीमुळे JSW कंपनीची सर्व माल वाहतूक ही रोहा मार्गे केली जाते। कंपनी काटा गेट पासून ते पार तळेखार पर्यंत या वाहतुकीमुळे संपूर्ण रस्ता उखडला गेला आहे। त्यातच रेवदंडा ते तळेखार या रस्त्यामधले सगळ्यात मोठे गॉडफादर खड्डे हे शिरगाव गावाच्या प्रवेशावरच पडल्याने नागरिकांना गाडीची तर कसरत करावी लागतेच, पण जीवाशी देखील खेळावे लागते। याबाबत मुरुड तालुका युवा सेना प्रमुख किशोर काजारे यांनी कंपनी व्यवस्थापनाबरोबर ट्विटर हँडलद्वारे संपर्क साधून सुद्धा ते कोणत्याही प्रकारे मदत करण्याची भूमिका कंपनी व्यवस्थापन बजावत नाहीत। त्याचबरोबर मुरुड बांधकाम खात्याला असलेली सुस्ती आणि वेळेवर पगार मिळत असल्याची मस्ती यांचं नातं हे वेगळंच असल्याने ते तर तो मी नव्हेच अशा भूमिकेत वागत आहेत। आता अशा परिस्थितीमध्ये तळेखार रेवदंडा रस्त्याचे उत्तरदायित्व कोणाकडे हा भला मोठा प्रश्न सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या समोर येत आहे। लोकप्रतिनिधी हे मतांची मोर्चे बांधणीमध्ये व्यस्त असलेले दिसून येत आहेत, त्यामुळे नागरिक मात्र बेहाल झाले आहेत। याचा लेखाजोखा रायगड स्वाभिमानने जागेवर जाऊन घेतला व काही बोलक्या प्रतिक्रिया मिळाल्या त्या अशा। विभागातर्फे तात्पुरती मलमपट्टी कशी केली जाते बघा। हे पेवर ब्लॉक या खड्ड्यांमध्ये लावलेले आहेत, ह्याच्यावर गाडीचा टायर गेला की हे ते पलटी खाणार। हे बघा नवीन तंत्रज्ञान आहे शासनाचं। PWDचे जे इंजिनियर शिकतात ना 7-7 वर्ष त्यांनी हे तंत्रज्ञान डेव्हलप केलं खास मुरुड मध्ये। खड्ड्यांमध्ये पेवर ब्लॉक मारायचे आणि मग ते पलटी होतात आणि 2 व्हीलर वाला पण पलटी होतो त्याच्यासोबत। त्यामुळे लवकर या लोकांनी जागे व्हा, नाहीतर मग झोप उडवायला आम्ही एक राजकीय कितला नेतृत्व म्हणून स्थानिक युवकांचं खंबीर आहोत आणि तयार सुद्धा आहोत। काय प्रतिक्रिया? खड्डे पडले? खड्डे गेल्या वर्षीपेक्षा यंदा भरपूरच पडलेले आहेत आणि आम्ही हायस्कूलला टीचर म्हणून काम करतो, पण येताना भरपूर त्रास होतो। एवढे खड्डे पडलेत की सालावपासून आमच्या हायस्कूलपर्यंत की मोठ्या गाड्या जेव्हा येतात कंपनीच्या तेव्हा आमचा म्हणजे भीतीच वाटते, घबराट होते, कारण असे अनेक या ठिकाणी अपघात झालेले आहेत। तर लवकरात लवकर हे खड्डे कंपनीकडून भरण्यात यावेत अशी आमची सर्वांची विनंती आहे। आम्ही ह्या गावचे सामान्य नागरिक आहोत। आज ह्या शासकीय आणि प्रशासक हे दोन्ही मिळून गरीब जनतेची पिळवणूक करतात आणि ज्या BNCच्या ऑफिसरांना ते पाकिट त्यांच्या आमदार खासदारांपर्यंत पोहोचतात आणि जे गरीब जनतेच्या डोळ्यात धूळ फेकून जे मतदानाच्या टायमाला आम्हाला येऊन चुनन मलमपट्टी लावून हे आमची फसवणूक करतात। अशा या जनतेने विचार करायला पाहिजे, आमच्या भागातील जनतेने विचार करायला पाहिजे। छोटे मोठे कार्यकर्ते धावण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना ह्या आमच्या भागातील लोक सहकार्य करत नाही म्हणून रस्त्याला खड्डे आहेत, काय प्रतिक्रिया आहे? हो, भरपूर खड्डे आहेत। तुम्हाला काय त्रास? गाडीचा मेंटेनन्स त्रास भरपूर त्रास होतो ना, कंपनीला त्रास होतो, गाडीचं मेंटेनन्सला पण भरपूर येतं। काय सांगू इच्छिता सरकारला तुम्ही? सरकारला आता काय सांगणार, तेच खड्डे भरा, भरपूर त्रास होते आम्हाला गाडी चालवते वेळी। असं काही इकडं असं वाटतं काही यायचंच नाही म्हणून, पण कामानिमित्ताने यायला लागतं आम्हाला। मच्छीला वगैरे इकडे नेहमी फेऱ्या असतात त्या रेवदंडा साईडला। असं होतं। खड्डे पडले आहेत, काय सांगाल? काय सांगणार, गाड्या चालवू का नको ते पण नाही समजत। लय भयंकर त्रास या खड्ड्यांचा होतोय, लय मुलांची अडचण होते आणि जागोजागी जास्तीत जास्त खड्डे झालेले आहेत। आणि सरकारला काही जी काय कामं पहिली केलेली होती ती परत जशीच्या तशीच झाली, त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर जरा विचार करून कामं करावी ही विनंती। खड्डे आहेत भरपूर रस्त्याला। काका जाम खड्डे आहेत, आम्हाला लय त्रास होतो आणि काका या खड्ड्यातून आमची गाडीला। आपल्या सोबत आहेत मुरुड युवा सेना तालुका प्रमुख किशोर काजारे। किशोर भाई, काय प्रतिक्रिया आहे? इथे बिर्ला मंदिरचा बायपास ज्याला म्हणतो तो बायपास आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण चाळण झालेली आहे। यांच्या ट्रक सगळे इकडून जात आहेत। हा बायपास जो होता तो समोरून होता कंपनीच्या पोटातून, पण 2012ला मला वाटतं हा बायपास बाहेरून काढण्यात आला। त्याचं कारण समोरची जी जागा आहे सगळी ही कंपनीने आतमध्ये घेतली आणि त्यासाठी शासनाला काही फंडिंग सुद्धा कंपनीने केलं होतं।
ह्या बायपासच्या खर्चासाठी. आता तो बायपास तुम्ही तुमच्या सोयीसाठी काढात, एकतर तो लोकांना अंतर वाढलं आणि ही अवस्था आता अशी होते. तो चांगला रोड होता आतमधला. आता माझं म्हणणं यामध्ये एवढं आहे की जे आहे ते आहे, पण हे जे काही खड्डे पडलेत ते कंपनीकडनं एवढी अपेक्षा आहे आम्हाला की कंपनीचा जो CSR फंड आहे तो हा चाळाव ते तळेकर पूर्ण खड्डे भरण्यासाठी वापरला जावा. कारण कुठं वापरला जातो, काय वापरला जातो कोणाला कळत नाही. बाकी लोकांना कुठे कळते, ते थोडक्यात फ्लॅश करतात, आम्ही इथे वापरला तिथे वापरला, ठीक आहे. पण मोठ्या प्रमाणावर एवढा CSR आहे तर तो आता सध्याच्या घडीला या सणांच्या पार्श्वभूमीवर तो पूर्ण साळाव ते तळेकर या पट्ट्याला वापरण्यात यावा, एवढी माझी मागणी आहे. नाहीतर मग इथे आम्ही धरणे आंदोलन करू कंपनीच्या विरोधात सुद्धा, फक्त या खड्ड्यांसाठीच. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की अवजड वाहनांमुळे रस्त्याची जास्त वाहतूक झाली? 100% नाही. कारण PWD जे काय सार्वजनिक बांधकाम खाते जे काय रस्ते करते ते निकृष्ट दर्जाचेच असतात, ही आपली ओळखच आहे त्या डिपार्टमेंटची. पण त्यामुळे काय होतं, डांबर मऊ होते आणि हे जे जास्त लोडेड ओव्हरलोडेड ज्यावेळी व्हेकल्स किंवा वाहनं येतात त्यावेळी ती डांबर फुटते आणि त्याच्यामुळे ते खड्डे होतात आणि 100% कंपनी त्यामध्ये जबाबदार आहे. त्याला ह्याच्यामध्ये अपघात झाला, एखादा व्यक्ती दगावला तर जबाबदार कोणाला धरायचं? जबाबदार प्रशासनासमवेत JSW प्रशासन सुद्धा. मी माझ्या ट्विटमध्ये क्लिअरली बोललोय, काल एक ट्विट केलं, एक्सपोस्ट केलं, त्यामध्ये क्लिअरली बोललो की याला जबाबदार हे फॅटल प्राणघातक होत चाललंय रस्ता, तर जबाबदार JSW असेल, नाही तर JSW आत्ताच वेळी त्यावर उपाययोजना कराव्यात. 2-3 दिवस सातत्याने तुम्ही प्रश्न लावून धरलेला आहे, परंतु प्रश्न लावून धरलेला असताना सुद्धा कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया तुम्हाला मिळत नाही. तुम्ही काय सांगू इच्छिता? अजून 4 दिवस मध्ये थोडक्यामध्ये रक्षाबंधनच्या आधी जर हा रस्ता दुरुस्तीचं काम झालेलं नाही तर आम्ही धरणे आंदोलन, रास्ता रोको आंदोलन, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवा सेना मिळून आणि इथलं स्थानिक नागरिकांसमोर करण्यात यात काही शंका असण्याचं कारण नाही. याचा अर्थ जर रस्ता दुरुस्त झाला नाही तर इकडे खळखट्याक होणार हे निश्चित आहे. रायगड स्वाभिमानसाठी सचिन ठाकूर, साळाव. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन.